कांग्रेस प्रवक्ता अतुल लोढ़े ने बीजेपी पर गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने कहा कि बीजेपी मुख्यमंत्री पद उसी को देगी जो अदानी की परियोजनाओं से जुड़ी फाइलों पर हस्ताक्षर करेगा। लोढ़े ने फडणवीस, बावनकुले और संजय कुटे जैसे नामों का जिक्र करते हुए कहा कि महाराष्ट्र का मुख्यमंत्री दिल्ली के निर्देशों पर काम करे। जो धारावी परियोजना पर अडानी का साथ देगा वही महाराष्ट्र का मुख्यमंत्री होगा। हे यश लोकांनी दिलेलं नाही। कॉपी करून 40 मार्क भेटले तर आनंद केला जाऊ शकतो, पण कॉपी करून 95 मार्क भेटणे 100 पैकी त्याचा आनंद कसा मनवायचा? तर हे रस्त्यावर तर कुठे दिसत नाही आहे, आनंदही कुठे दिसत नाही आहे। आणि आता मुख्यमंत्री ठरवायचा तर मुख्यमंत्री जोपर्यंत 90 डिग्रीमध्ये वाकून सांगत नाही की साहेब तुमच्या मित्राला आम्ही मुंबई महाराष्ट्र विकायला देऊ, मी त्या सगळ्या फायलीवर सही करील, तुमच्या पाठीशी उभं राहील, अशाच पद्धतीचा मुख्यमंत्री जो आहे तो भाजप निवडेल। मग ते फडणवीस असो, बावनकुळेजी असो किंवा कधी कधी आम्ही आता संजय कुटेंचंही नाव ऐकतो आहे। कारण की ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये आपलं छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान इथं जे सरप्रायझिंग नावं दिलेली आहे तशाच पद्धतीचं काही होऊ शकते असं काही लोक कयास लावत आहेत। त्यात संजय कुटेंचे नाव येत आहेत, त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव येत आहेत। तर जो मित्राला मदत करेल धारावीपासून तर तुमच्या नागपूरच्या अजनीच्या दंगलापर्यंत त्यालाच मुख्यमंत्री करतील आणि ते वाकत नाही तोपर्यंत ते काही जाहीर होत नाही। मग ते आज दुपारी वागतो, संध्याकाळी वागतो, रात्री वागतो की सकाळी वागतो उद्या, तर जो कोणी असेल तो मात्र दिल्लीच्या इशाऱ्यावर चालणारा मुख्यमंत्री असेल असं आम्हाला वाटतं।